नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे. आज आपल्याला घेऊन चाललोय कोकणच्या खासियत म्हणजेच आंबा फणस याच्या दुनियेत. तर चला. ही माझी बहीण सगळी खाण्यापिण्याची सोय करून आम्हाला जायचं होतं तांबलांब्यात, जिथे आमची बाग आहे. तर हा रूट जातो खाकेवाडीतून. रस्त्यात भेटली कच्ची करवंद, हा चीक काढायचा. ही बघा कोंबडी पळते पळते. तर मस्त खात पीत जात होतो. माझ्या बहिणीने चांगली सोय केली होती. ही माझी आई. हाय. आलो या सुकणाऱ्या नदीमधून. ही आहे मागे भर उन्हात. गरमी आली की कोकणातल्या आंब्याचा सुगंध प्रत्येक घरात दरवळत असतो. एकदा का त्या आंब्याचा गर चाखला की त्या आंब्याची चव विसरता येत नाही. असा हा आंबा. आता पडली होती, आता ही पडली होती. घरातून निघून बरोबर आम्हाला 10 मिनिटं झाली होती आणि ऊन तर 4:45 झाले होते फक्त. तरी सुद्धा ऊन इतकं कडक. आणि फायनली आम्ही तांबलांब्याच्या बागेत पोहोचलो होतो. ही सगळी कलमं माझी अक्का जी होती तिने सगळे पाणी वगैरे घालून मोठी केलेलं आहे. तिने सगळे सांभाळलेलं आहे. आणि इथून खाली उतरणं लाईक ॲडव्हेंचर. हे तिथून खाली येऊन आम्ही आलो आमच्या बागेच्या इथे. हे काका वरती चढलेत आंबे काढण्यासाठी. यम 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 आंबे बघा. काका आम्हाला काढून देत होते आणि आम्ही एकत्र गोळा करून ठेवत होतो. ही माझी बहीण हावरी एक नंबरची. इथंच आहे. लॉट्स ऑफ लव. सगळं झाल्यानंतर एकत्र आंबे गोळा केले. एकत्र आंबे गोळा करून आम्ही निघालो. माझी आईची स्माईल तर बघा. पुढे निघून आम्ही आलो फणसाच्या झाडाच्या इथे. फणस म्हणजे प्रेम आणि कापा फणस तर खूप जास्त प्रेम. कोकणातल्या प्रत्येक फणसाचं वेगळं नाव आणि वेगळी चव. तर मग यंदाच्या उन्हाळ्यात कोकणच्या नैसर्गिक खजिन्याचा नक्की आस्वाद घ्या. आंबा आणि फणसाच्या गोड आठवणी बनवा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.